महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी आपल्या विरोधी उमेदवारांवर दबाव आमिष किंवा जबरदस्ती करून त्यांना आपला अर्ज मागे करण्यास भाग पाडलं का, याविषयीची चौकशी निवडणूक आयोग करणार आहे. आणि यामध्ये काही गैरप्रकार आढळल्यास या विजयी उमेदवारांच्या निवडीवर आक्षेप येऊ शकतो आणि त्यांच्यावर काही कारवाई होऊ शकते. यामुळे सध्या सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. यामध्ये भाजपचे 44, शिंदे सेनेचे 22, राष्ट्रवादीचे 2 आणि एक अपक्ष असे उमेदवार आहेत. या सर्व गोष्टीची शहानिशा झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून यांच्या निवडीला मान्यता दिली जाईल आणि त्यानंतर त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. तोपर्यंत मात्र महापालिकेला किंवा कोणालाही त्यांनी आपला निकाल जाहीर करू नये असे सांगितले आहे. 60 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे हे लोकशाहीच्या भविष्यासाठी घातक आहे आणि या विरोधात आम्ही कोर्टात याचिका दाखल करणार असे मनसेने सांगितले आहे. त्यामुळे आता या सर्वांकडे निवडणूक आयोग काय भूमिका घेईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागले आहे. आम्ही दिलेली माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा हिस्सेदार.